last time we learned how to convert active voice into passive voice. Now on the board I given one table, and on this table I given some types of tenses and their formula of convert into passive voice. Okay, so look on the board. This side I given some types of tenses, and that side I given some formulas of convert into passive voice. That all these formulas we learn in active voice, passive voice, but I given all the formulas in one table. That time you will be better understanding for these formulas. Okay, so first there is the types of tenses. So one number simple tenses. सिंपल टेन्सेस म्हणजे साध्या काळामध्ये हे काळाचे रूपांतर आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करतो, आणि ते पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना आपल्याला फॉर्म्युलाची गरज असते. ते फॉर्म्युला आता आपण बघूया. ओके, सो फर्स्ट सिंपल टेन्स इज सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ. सो साधा वर्तमान काळ आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना फॉर्म्युलाची गरज असते. ते फॉर्म्युला बघा. फर्स्ट सब्जेक्ट कर्मास कर्ता प्लस एम इज आर प्लस वी थर्ड प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट कर्त्यास कर्म. ओके, सो सब्जेक्ट म्हणजे कर्ता. कर्ता आपण कसं घेतो, कर्मास कर्ता म्हणजे ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट घेतो. देन एम इज आर, इट इज अ टू बीज वर्ब. टू बीज वर्ब म्हणजे कुठले, वर्तमान काळ. देन वी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. देन बाय अँड देन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कर्त्यास कर्म म्हणजे जे सब्जेक्ट असतो त्याला आपण ऍज अ कर्म म्हणून ऑब्जेक्ट म्हणून इथं घेतो. देन आवर सेकंड नंबर सिंपल टेन्स इज सिंपल पास्ट. सिंपल पास्ट मीन्स साधा भूतकाळ. सो हाऊ टू कन्वर्ट इनटू पॅसिव्ह वॉइस फॉर सिंपल पास्ट. सो लुक हियर फॉर्म्युलाज. सब्जेक्ट कर्मास कर्ता प्लस वॉज वेअर प्लस वी थर्ड प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट कर्त्यास कर्म. ओके, लिसन अगेन. सब्जेक्ट म्हणजे कर्मास कर्ता म्हणजे कर्ता आपण घेतो ते कसं घेतो, कर्मास कर्ता म्हणजे ऑब्जेक्टला ऍज अ सब्जेक्ट म्हणून घेतो. देन वॉज वेअर, इट इज अ टू बीज वर्ब. टू बीज वर्ब कुठले, भूतकाळातले. देन वी थर्ड, वी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. देन बाय, देन ऑब्जेक्ट म्हणजे कर्त्यास कर्म म्हणजे सब्जेक्ट जे असतं त्याला आपण ऍज अ कर्म म्हणून ऑब्जेक्ट मध्ये घेतो, आणि तिथं आपण द्वितीय यूज करतो. ओके, लाईक दॅट. I, me, Lata, there is a name is we given same name, he, him, she, her, they, them. Like that we changing subject is there. Now our third simple tense is simple future. Simple future म्हणजे साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फॉर्म्युलाची गरज असते. फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट कर्मास कर्ता प्लस शाल बी विल बी प्लस वी थर्ड प्लस ऑब्जेक्ट कर्मास या कर्त्यास कर्म. अंडरस्टूड. सो सब्जेक्ट म्हणजे कर्मास कर्ता म्हणजे आपण ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट म्हणून पाहिजे सुरुवातीला घेतो. देन शाल बी विल बी, इट इज अ टू बीज वर्ब. टू बीज वर्ब कुठले, फ्युचर टेन्स मधले. देन वी थर्ड, वी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. ओके. देन ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, त्यामुळे कुठलं घेतो आपण, कर्त्यास कर्म म्हणजे जे सब्जेक्ट असतं ते आपण ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून घेतो. अंडरस्टूड. सो लाईक दॅट इज सिंपल फ्युचर. ओके, सो अवर सिंपल टेन्स इज ओव्हर. नाउ वी टर्न सेकंड नंबर कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. तर चालू काळामध्ये आपल्याला जेव्हा ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना कुठल्या फॉर्म्युलाची गरज असते ते बघूया. सो नंबर 1 कंटिन्युअस टेन्स इज प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. सो हाऊ टू कन्वर्ट प्रेझेंट कंटिन्युअस इनटू पॅसिव्ह वॉइस. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट कर्मास कर्ता प्लस टू बी प्लस बीइंग प्लस वी थर्ड प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट कर्त्यास कर्म. ओके, सो लुक हियर. सब्जेक्ट, सब्जेक्ट कसा घेतो आपण, सेम सगळं घेतो तसंच घ्यायचं. ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून आपण सब्जेक्ट घेतो, त्याला काय म्हणतात, कर्मास कर्ता. देन टू बीज वर्ब. टू बीज वर्ब म्हणजे कुठले असणार आहे, एम इज आर जे प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. देन बीइंग, वी ऍडिंग बीइंग हियर. देन वी थर्ड, वी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. देन बाय अँड लास्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कुठलं, कर्त्यास कर्म. ओके. देन आवर सेकंड नंबर कंटिन्युअस टेन्स इज पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ. हाऊ टू कन्वर्ट पास्ट कंटिन्युअस इनटू passive voice. Okay, the formula is subject
कर्मास करता प्लस टू बीज वर्ब प्लस बीइंग प्लस बी थर्ड प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट, कर्त्यास कर्म. ओके. सो सब्जेक्ट, सब्जेक्ट कसा घेतो आपण, सेम सगळं घेतो तसंच कर्मास करता म्हणजे ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट. देन टू बीज वर्ब, आता भूतकाळामध्ये टू बीज वर्ब कुठले, वॉज आणि वेअर. देन बीइंग, वेडिंग लाईक डेट, बीइंग आफ्टर टू बीज वर्ब. देन बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. देन बाय अँड लास्ट ऑब्जेक्ट, कर्त्यास कर्म. अंडरस्टूड. नाउ आवर थर्ड नंबर कंटिन्यूअस टेन्स इज पास्ट कंटिन्यूअस. पास्ट कंटिन्यूअस इज ओव्हर. नाउ थर्ड नंबर इज फ्युचर कंटिन्यूअस. फ्युचर कंटिन्यूअस म्हणजे चालू भविष्यकाळ. आता चालू भविष्यकाळ आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं कन्वर्ट करतो बघा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स कॅन नॉट बी चेंज इनटू पॅसिव्ह वॉइस. बघा अजून एकदा, जे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे चालू भविष्यकाळ ते पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येत नाही. सो फ्युचर कंटिन्युअस टेन्स कॅन नॉट बी चेंज इनटू पॅसिव्ह वॉइस. ओके. सो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही. सो आवर कंटिन्युअस टेन्स इज ओव्हर. नाउ वी टर्न थर्ड नंबर परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. आता पूर्ण काळाचं जे वाक्य असतं त्याचं रूपांतर आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं करतो ते पाहूया. सो नंबर 1 इज प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. सो which formula used to convert present perfect into passive voice? Okay. So first subject कर्मास करता, then has have plus been plus be third plus by plus object. Again listen. Subject आपण सेम घेतो तसंच subject कसा घेतो, as a object as a subject. We can say कर्मास करता. Then has have, it is a to have verb. वर्तमान काळामध्ये टू हॅव चे वर्ब कुठले असतात, हॅव आणि हॅज. देन वी ऍडिंग बीइंग प्लस बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. देन बाय आणि लास्ट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स कर्त्यास कर्म. अंडरस्टूड. नाउ आवर सेकंड परफेक्ट टेन्स इज पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट इन मराठी वी कॅन से पूर्ण भूतकाळ. सो हाऊ टू कन्वर्ट पास्ट परफेक्ट इनटू पॅसिव्ह वॉइस. देयर इज अ फॉर्म्युला इज देयर. सो सब्जेक्ट कर्मास करता प्लस हॅड प्लस बीन प्लस बी थर्ड प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट. ओके. सो सब्जेक्ट सेम सगळे असतात तसंच कर्मास करता म्हणजे ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट घेतो आपण. देन हॅड, इट इज अ टू हॅव वर्ब पण भूतकाळातले, आणि टू हॅव चे भूतकाळात रूप कुठे असतं, फक्त एकच असतं, ते हॅड असतं. देन बीइंग, वेडिंग सेम हिअर बीइंग प्लस बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. देन बाय लास्ट इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कुठलं, कर्त्यास कर्म. अंडरस्टूड. नाउ आवर थर्ड परफेक्ट टेन्स इज फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. सो हाऊ टू कन्वर्ट फ्युचर परफेक्ट इनटू पॅसिव्ह वॉइस. ओके. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट कर्मास करता प्लस शॅल हॅव विल हॅव प्लस बीइंग प्लस बी थर्ड प्लस ऑब्जेक्ट. ओके. सो सब्जेक्ट कर्मास करता सेम घेतो तसंच ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट. देन शॅल हॅव विल हॅव, इट इज अ टू हॅव वर्ब कुठले भविष्यकाळामध्ये. शॅल हॅव विल हॅव. देन बीइंग, देन बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. अँड ऑब्जेक्ट वी कॅन गिव्ह, देयर इज अ कर्त्यास कर्म. ओके. सो लाईक दॅट इज फ्युचर परफेक्ट. सो आवर परफेक्ट टेन्स इज ओव्हर. नाउ देयर इज अ 4 नंबर परफेक्ट कंटिन्युअस. ओके. म्हणजे चालू पूर्ण काळ. आता चालू पूर्ण काळाचं पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होतं का, तर होत नाही. सो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कॅनॉट बी चेंज इनटू पॅसिव्ह वॉइस. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे जे चालू पूर्ण काळ आहे त्याचं ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होत नाही. ओके. सो ओनली सिंपल टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर हे तिन्ही ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये होतात. कंटिन्युअस मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस हे दोनच होतात. फ्युचर कंटिन्युअस हे पॅसिव्ह वॉइस मध्ये त्याचं रूपांतर होत नाही. देन परफेक्ट मध्ये प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट हे तिन्हीच पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर होतं. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण काळाचं कुठलेही टेन्स हे पॅसिव्ह वॉइस मध्ये त्याचं रूपांतर होत नाही. ओके. सो लाईक दॅट इज types of tenses and that's why there is a formulas of convert into passive voice. Okay.
So if you know all the formulas to convert into passive voice, so you can solve all the question based on active voice, passive voice is very easily. So everyone all the formulas proper. Here are some question of active voice, passive voice in your exam. The question is coming like that on active voice, passive voice. Every question of 4 options, one option is correct and each question have 2 marks. So look on the board. Here are some question of active voice, passive voice. Okay. Now we try to solve it. So everyone look on the board and listen carefully. Number 1 question is, choose the passive form of verb and complete the given sentence. Okay. Passive form of verb म्हणजे कर्मणी प्रयोगातला क्रियापद चॉईस करून निवडून आपल्याला खालील वाक्य पूर्ण करायचं. ओके. सेंटेन्स इज इंग्लिश डॉट डॉट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. सो नंबर 1 ऑप्शन इज will be spoken. Second number is spoken. Third number will speak and 4 number is speak. So which is the proper passive form of verb to complete this sentence? So will be spoken. It is the future tense. So it is wrong here because this sentence is simple present tense of passive voice. Then is spoken. It is a correct because in simple present tense, when we convert simple present tense into passive voice, that time we using be third and am is are. So it is a proper sentence is there. We speak also future tense is speak. It is a present simple present, but there is a V1 is there. So it is wrong here. So option number 2 is correct. So English is spoken everywhere in the world. So option number 2 is correct here. Now second number, choose the passive voice sentence from the following. खाली ऑप्शन मधला आपल्याला पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोगातला उदाहरण शोधायचं. ओके. पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं रूपांतर करतो ते वाक्य आपल्याला शोधायचं. सो नंबर 1, I ate a mango. Second number, I shall write a letter. Third number, a great victory was won by them. And 4 number, he stole a gold necklace. So which is a passive voice sentence here? I ate a mango. It is active voice sentence. I shall write a letter. It's also active voice sentence. A great victory was won by them. It is a passive voice sentence. Okay. So option number 2 is passive voice because like that we convert active voice into passive voice. So it is a proper example of passive voice. Then third question, choose the correct alternative to change the following sentence into passive voice. खाली वाक्याचं रूपांतर passive voice मध्ये केलेला ऑप्शन आपल्याला शोधायचा. ओके. सो फर्स्ट वी रीड द सेंटेन्स हियर. जीवक inspected every plant. Okay. So number 1 option is every plant inspected Jeevak. Second number, every plant is inspected by Jeevak. Then third number, every plant was inspected by Jeevak. And 4 number, every plant were inspected by Jeevak. So which is the proper passive voice sentence for this sentence? Okay. So Jeevak inspected every plant. हे वाक्याचं रूपांतर पॅसेज मध्ये केलेलं आहे. ते ऑप्शन कुठलं आहे? सो फर्स्ट यू नो दिस सेंटेन्स. सो विच टेन्स इज दिस सेंटेन्स? हा सेंटेन्स कुठल्या काळातला आहे पहिला आपल्याला ते माहित पाहिजे. जेव्हा त्या सेंटेन्सचा काळ आपल्याला समजेल तेव्हाच आपल्याला त्याचं पॅसिव्ह रूपांतर केलेलं वाक्य शोधता येईल. सो फर्स्ट वी रीड द सेंटेन्स दिस. जीवक इन्स्पेक्टेड एव्हरी प्लॅन्ट. सो इन्स्पेक्टेड देयर इज अ ईडी इज देयर. आता जेव्हा एखादा वर्बला ईडी लागतं तेव्हा तो कुठल्या काळातला असतो? तो असतो पास्ट मधला म्हणजे भूतकाळातला असतो. मग भूतकाळातला कुठल्या वाक्याचा कुठल्या सब टाइपचा आहे? सो इट इज अ सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळाचा हा वाक्य आहे. ओके. मग साध्या भूतकाळाचं रूपांतर आपल्या पॅसेज मध्ये कसं करत होतो ते फॉर्म्युला यूज करतो. त्या फॉर्म्युला काय होता? एक तर होता पहिले सब्जेक्ट, नंतर वॉज बेअर, नंतर वी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, नंतर बाय आणि नंतर कर्तेची द्वितीय. हे त्याचं पॅसेज मध्ये आपण रूपांतर केलं होतं. तर ते वाक्य कुठे आहे बघा. एव्हरी प्लांट इन्स्पेक्टेड जीवक. इट इज रॉंग. एव्हरी प्लांट इज इन्स्पेक्टेड बाय जीवक. इट्स ऑल्सो रॉंग. एव्हरी प्लांट वॉज इन्स्पेक्टेड बाय जीवक. इट इज अ करेक्ट हियर. Then every plant where, it's also there, but every plant it is a singular and there is a past verb is wrong is there. So it is wrong.
So option number 3 is correct here. Jivak inspected every plant. This sentence we convert in passive voice like that. Every plant was inspected by Jivak. So option number 3 is correct here. Now 4 number question is, our teacher will teach a poem. Our teacher will teach a poem. Choose the passive voice. या वाक्याला आपल्याला पॅसेज मध्ये रूपांतर करायचं. ओके, सो कुठला असा ऑप्शन आहे की या वाक्याला त्यांनी पॅसेज मध्ये रूपांतर केलेलं आहे ते आपल्याला शोधायचं. सो नंबर 1 ऑप्शन, अ पोएम टुडे शाल टॉट बाय आवर टीचर. देन सेकंड नंबर, अ पोएम विल बी टॉट बाय आवर टीचर टुडे. देन थर्ड नंबर, our teacher would teach us poem today. Then fourth number, a poem would be taught by our teacher today. Okay, तर या सेंटेन्सला पॅसेज मध्ये कसं रूपांतर करू शकतो. सो फर्स्ट यू नो दिस टाइप ऑफ सेंटेन्स. हा कुठल्या काळातला सेंटेन्स आहे ते आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे, तेव्हाच आपल्याला हा सेंटेन्स रूपांतर आपल्याला पॅसेज मध्ये करता येईल. सो आवर टीचर विल. सो विल शो फ्युचर टेन्स. हा फ्युचर टेन्स मधला वाक्य. मग कुठल्या फ्युचर टेन्स मधला आहे, त्याचे 4 प्रकार पडतात. तर हा आहे सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे साध्या भविष्यकाळाचा हा वाक्य. आता साध्या भविष्यकाळात आपल्याला पॅसिव्ह रूपांतर करताना आपण कसं करतो बघा. इथं एकतर आपण काय करतो, पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट कसा असतो आपल्याला, ऑब्जेक्ट ऍज अ सब्जेक्ट घेतो. देन शॅल बी या विल बी असं आपण घेतो. शॅल बी किंवा विल बी घेतो. नंतर बी थर्ड म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. नंतर बाय आणि नंतर सब्जेक्ट ऍज अ ऑब्जेक्ट म्हणजे कर्त्याची द्वितीय घेतो. सो विच इज देअर लाईक दॅट, अ पोएम टुडे शॅल टॉट बाय आवर टीचर, इट इज रॉंग. देन अ पोएम विल बी टॉट बाय आवर टीचर टुडे, इट्स राइट हियर. ओके, बिकॉज वी गिवन फर्स्ट there is a object as a subject given like that. Then will be, it is a verb. कुठला verb घेतला, फ्युचर मधला will be. Then teach, we given be third. Given be third. Teach is the first form, taught is the third form of verb. Then we adding by and last our teacher today. So our teacher today, like that we given sentence. So it is a proper passive voice of this sentence. Our teacher will teach a poem, so poem will be taught by our teacher today. So it is a proper passive voice of this sentence. So option number 2 is correct. Now fifth number, choose the passive voice of subject changing and complete the sentence. आता खाली वाक्यामधलं आपल्याला passive voice changing subject, जे आपण सब्जेक्ट चेंज करतो ते आपल्याला घ्यायचंय आणि खालील वाक्य पूर्ण करायचं. सो ऍक्टिव्ह वॉइस इज दे राइट अ लेटर. दे राइट अ लेटर. दिस सेंटेंस वी कन्वर्ट इनटू पॅसिव्ह वॉइस लाइक दैट. अ लेटर इज रिटर्न डॉटर. सो वी रिमेनिंग देयर सब्जेक्ट चेंजिंग. आपल्या दे या सब्जेक्टला आपल्याला चेंज करायचं. आपण दे या सब्जेक्टला कसं चेंज करतो, त्याला आपण कुठली द्वितीया यूज करतो. सो ऑप्शन नंबर 1 बाय मी. सेकंड नंबर बाय हिम. थर्ड नंबर बाय हर. लास्ट इज बाय दे. ओके, सो बाय मी, देला मी यूज करतो का, नाही. आपण मी कुणाला यूज करतो, आय ला. देन हिम कुणाला यूज करतो, ही ला. देन हर कशाला यूज करतो आपण, शी ला. आणि देम कशाला करतो, दे ला. सो विच इज करेक्ट हियर, देम. दे. ओके, सो इट इज अ सब्जेक्ट चेंजिंग. It is a subject changing. So they write a letter. So a letter is written by they. By them. So like that we changing subject. They into them. Okay. So like that question we solve. If you solve like that question, you have to know all the active voice, passive voice, their rules, formulas, their example. If you learn like that, you can solve all the question based on active voice, passive voice is very easily. So everyone learn all the formulas proper and solve all the question proper based on active voice, passive voice. Thank you very much.